हे करायची एडिट शटा ते पण येत नाही. मला येत नाही एडिटिंग पहिला करायला. काय म्हणाले फेस रिव्ह्यू साठी 1K फॉलोअर करा पाहिजे तुम्ही. मी फक्त का म्हटलंय सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा. मग मला माहिती आहे 50K का मला लाईक येणार नाही म्हटलं मी मोठे पण घालू 50K लाईक तर मम्मीचा चेहरा बघण्यात कोणी इंटरेस्ट आहे. पप्पा तिला काहीतरी घरात हॅलो गाईज वेलकम बॅक टू कोणाला काढतील पप्पा समजायची घराली मम्मी इकडे बघ. जा की घ्या दिखे. हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि हेचा अग्गबाई डग्गबाई आणि कसला कसला तुम्हाला आवाज येत असेल तर आज आमच्या घरात करंजा सुरू आहे. टुडे वी आर मेकिंग पिठाच्या करंजा म्हणजे आपण ज्या साध्या करतोय ह्याच्या. आणि ते नाही सत्ता इंग्लिश आणलंच नाव मध्ये सत्ताच इंग्लिश. होय का, होय का. हा बोल. काय कृपया लक्षात घे. तर हा मी कुठल्या ह्याच्यावर बोलत होतो. हा आपण ज्या साध्या खोबऱ्यापासून ज्या आपण करंजा करतोय तशा आज आम्ही करत नाही आहे. तसं आम्ही करत आहे. आज आम्ही बेसनच्या बेसनचं पीठ बेसनचं पीठ म्हणजे अखंड चणे असतात ते त्याच्यापासून बेसनचं पीठ नाही हे आपलं चण्याच्या पिठापासून आम्ही म्हणजे बेसन पासून आम्ही करंजा तयार करत ती सगळी आयडिया माझी होती. हे आम्ही कोकणात खाल्ल्यामुळे आम्हाला माहिती आहे आम्हाला आवडते पण आम्ही आज पहिल्यांदाच ट्राय करत आहे कसं होतंय काय आणि सक्सेसफुल झालंय. हे बघा फुगले भारी ते राहू दे. हा मागच्या ब्लॉग मध्ये ही आपला चेहरा दाखवताना लाजत होती आणि आज काय झालं आहे हिला. आज कसा चेहरा दाखवलीस नाही तू चेहरा कसा दाखवलीस. तुला ऑप्शनच नाही कारण तुला तळताना इकडेच बघायला लागणार. आणि तुम्ही सगळे म्हणत असणार इथं हा झेंडा का लावलाय नी. तर हा जो ट्रायपॉड आहे तो माझ्या भावाने तोडला. रिंग लाईट होती ती तोडली म्हटल्यावर तिथं तर काय करायचं म्हणून समर्थनं झेंडा लावलाय तो. क्योंकि हम एक हिंदुस्तानी है. आम्हाला लय गर्व आहे आम्ही एक भारतीय आहोत म्हणून हा झेंडा लावलाय. त्याचं हे प्रतीक. आणि हिला काही जण ओळखत असतील आणि हा ओळखत असतील माझी बहीण आहेस ग म्हणून. तर तर हिला जेवण बनवता सगळं येते फक्त घरात कायच काम करत नाही. काय म्हणजे काय हा कायच काम करत नाही. हिला सगळं जेवण चहा पाणी हातात आणून द्यायला लागते. तर ही आमच्या घरात आल्यावर कशी काम करते मला तेच कळत नाही. बहिणीचं पण ऐकत ह्या दोघींचं अजिबात पटत नाही. जसं की माझा आणि समरचं पटत नाही तसं ह्या दोघींचं पटत नाही. आणि हिच्यात काय जादू आहे काय माहिती. ही बोलली की ही तयारच काम करायला. दुसरी कोल्हापुरी. हा तर मी आता ह्या दोघींना म्हणजे मम्मीला आणि सम्मीला चॅलेंज देणार आहे की त्या दोघींनी कोकणी भाषेतच बोलायचं. म्हणजे आता कसं आम्ही आता गावाला जाणार आहे म्हणतात जरा प्रॅक्टिस पाहिजे नाहीतर आम्हाला घाटावरची म्हणतात. ही घाटा खालच्या इथे राहिली बाजूला. तर आता चॅलेंज स्टार्ट. कोण मराठीत बोललं तर त्याला एक झपट मम्मी सोडून. मी पण आहे की तुमच्यामध्ये आणि त्यांनी पण आहे. त्यांनी तू पण. मी घाटावरची नाही मी अंबाबाईच्या कुशीची. आम्ही काय म्हटलीस मम्मी. अंबाबाईच्या कुशीतली लेकर. हा चला आता कुणी मराठीत बोलायचं म्हणजे प्रॉपर मराठीत कुणी बोलायचं नाही कोकणी मध्येच बोलायचं. बोल गो चढवा. गोर आली तळते काय तुझी एवढी असं मी इथे हा फेल झाला. तुझ्या डोक्यात आता मी दगड घालतलय बघ. तू येणार ना किती माझा ब्लॉग खराब करतात तुम्ही. नाही काय करणार तिया बोल. अरे तिया बोल. तू हरतलय बघ. जर तिया नाही बोललंय तर तिया नाही बोललंय तर हरतलय. तुझे पप्पा माझे पप्पा तू का माहित नाही. मला येत नाही तेवढेच. तू का माहित नाही. मगाशी तर तुझ्या समोरून गेलेत मग काय वाट. माझा एक पॉइंट गेला. चल
मगे मागे नाही मग हो हा त्या नर्सरीतच गेलेत वाटतात 2 पॉइंट कट माझी, तुझा 1, मम्मीचा नाही अजून. चतुर्थी घेतले चतुर्थी आलं असते मग मेरे काका चतुर्थी घेते काय बोल देखा आपने लापरवाही का नतीजा है. मग ते काय शिकता येत आहे भाषा आलं असतं पण माझे काका मेले गो. मुन्ना भेटू घेतले नाही मुन्ना तुझी याद काढता मग काय को गोळे गेले भेटू. तर आम्ही आता बघितलं की यांना काय कोकणी जमत नाही, आम्ही काय कोकणी बोलू शकतच नाही, तरी पण आम्ही ट्राय करतोय. आणि हा जो मेस दिसतोय तो आम्ही आता गावाला घेऊन जाणार आहे, म्हणून ते सगळं काढून ठेवलं बाहेर. आमच्या चकल्या बनवायच्या, चकल्या. आमचा शेव बनवायचा. सम्मी इस काम के लिए तूने कितने पैसे चार्ज किए? वो मेरे से काम करवाई रे. फ्री में कर रहे हो क्या पैसे लेके कर रहे हो? मेरी प्यारी मौसी है ना, इसलिए मैं पैसा नहीं ले सकती. फिर फुकट तुझे परवड़ता है ऐसा? नहीं परवड़ता, फिर क्या करने का. कुछ नहीं करने का, हाजरी की भाषा बोलने तू का अजिबात शोभता नाही भाषा. शोभता नाही. मी आता तिकडून इथं आले, त्यांचं सरळ इथून सगळा कारभार बघायला. आणि मला लांबून असं वाटत होतं की छानच काय मी गोळे लाटत आहे, तर आता तुम्हाला समोरून दाखवते कसला भारी गोळा लाटलाय. वा हा तिचं दाखव की सगळ्या ते हे कर. थांब, ती नको इकडची. किती छान लागते ते दाखव. छानच लाटते. किती रुपये घेणार तेवढे विचार तिला आता. बघ तुम्हाला परवडते का बाई एका आणि हे पाठीला लाडू 100 रुपये. हाय, मी करीन त्याच्यापेक्षा 100 रुपये म्हणे एका काय पाठी. को बडबड हिंदी नहीं आता तो नहीं बोलने का, और मराठी भी नहीं आता तो नहीं बोलने का. डायरेक्ट मुंह पे तोंड काय ग मम्मी, तोंड चुप करून बसायचं. तुला दोन्ही बी येत नाही तर तू बी तेच कर. आणि ही उल्लू का पट्टा. तिला आलेला आहे कंटाळा. काय झालं तुला, लाटायचं नाही आहे त्यांनी. रडू आलेला आहे कारण कंटाळा आलाय. हो करंजा बघू मावशीच्या. कशा झोप जा. आणि आम्ही रात्रभर झोपायलाच नाही हे तर बनवा. कारण शिरजाकडे खेळ. हे खाली जरा गॅस घेणे म्हणजे मला भारी वाटते असं बसून जेवण करायला. आणि त्यांनी घराची पूर्ण वाट लावलेली आहे गाईच, पूर्ण म्हणजे पूर्ण. त्यासनी जरा जेवण करायचं आणि त्यांनी पूर्ण. काल त्यांनी आमच्याने तुम्हाला सांगायचं होतं की कुकरचा स्फोट झाला, पूर्ण भात आमचा घरभर पूर्ण. किती वेळा पूर्ण म्हणशील. त्यांनी असते तरी तर पळलेच असते. काय झालं काल माझ्या मावशीने, मम्मी कुणी कुकर लावलेला, तर हा मावशीनं कुकर लावलेला आणि इथं ठेवलेला कुकर, आणि त्याच्यात वाटतं एअर जास्त पकडली, बाहेर जायला त्याला हेच मिळालं नाही, जागा मिळाली नाही आणि ब्लास्टच झाला. तिकडं टोपण कुठं पडलेलं मम्मी? हा तिकडं टोपण, त्या दरवाजा दिसतो तिथं टोपण, आणि कुकर कुठं? इकडे कुकर तिथंच होता, फक्त ते टोपण तिकडून उडाला आणि सगळा भात वरती. कुकर उडून तिथं सॉरी टोपण उडून पडला आणि पूर्ण इथं ओट्यावरती भात, वरती भात, सिलिंग वरती भात, खाली भात, सगळीकडे भात भात झालेला. आणि ही रडत होती आणि मावशी पण ब्लास्ट झाला म्हणून कुकर. मी नाही रडाय, मी लास्ट पर्यंत रडायने. मी बाहेर जाऊन हसलो, ह्यांना सगळ्यांना मी धीर देत होतो, असं काय नाही होत. मग सगळी माणसं जरा गोळा झाली. होय, कोण गोळा झालेला? डोळा मारा. हा तुम्हाला सांगायचं म्हणजे मी घरात नव्हते म्हणून मला काय माहित नाही. हा तिला 4 शब्द चढवून सांगायचं. डोळ. तर सगळी सही सलामत बचली ह्यातच. सगळी सही सलामत वाचली कुठं मम्मी, सही सलामत राहिली, बचावली. हा अनर्थ टळला, ह्यातच मोठी गोष्ट आमच्या स्वामींनी वाचवलंय. मी लाटू नको लाटायचं नाही आता, बस सांगतो. सगळे एकदम करा.
दोघे एकदा बोलूया पटकन. मी सारण घालणार. मी सारण घालणार. बघ जरा तुला देते शेपूट. व्यवस्थित लावलं. हे बघा ह्याचं काय चाललंय बघा एकदा बघा. हा म्हणे थॉर म्हणे थॉर थार म्हणा असतो थॉर. आणि समोर कोण तो हिरव्या तोंडाचा हंक. ए हंक काय हल्क हल्क तूच हंक हंक. ए हलका. काय ग मम्मी. मला हिची खरंच अवस्था बघवत नाहीये कारण बिचारीची पॅन्ट बघा जीन्स बघा ही जीन्स. तुझं काम झालं. माझं काम झालं. आता समीक्षा भरणार तू. भरत आहे आणि तर मावशी आमची तळत आहे आणि माझे मम्मा आता एक 15 मिनिट झालं आले काम नाही म्हणून दाखवायला आम्ही काम केलंय असं. काम नाही म्हणून घरात मटण केलं आमच्या मावशीनं. खरं नाही ना आमचा सोमवार म्हणा आमचं श्रावण. गणपती झाल्याशिवाय आम्ही काही खाऊ शकत नाही. ए चिऊ. इथं स्वामींच्या इथं बसले आमची चिऊ. हिची फेवरेट जागा. तर गाईज आता करंजा करून झालेल्या आहेत. आता मम्मीने चकल्या करायला सुरू केले. चकल्या करायला. आणि आम्ही आता शर्विल मधून पार्सल आणलेलं. जर तुम्हाला शाकाहारी मांसाहारी जर हॉटेलमध्ये जेवायला जायचं असेल तर तुम्ही शर्विल मध्ये नक्की जा. एकदम उत्तम म्हणजे छान चवदार जेवण आहे. चवदार म्हणजे मला बोलायला सुचत नाही. म्हणजे विचार करा किती छान जेवण आहे. तुम्ही नक्की तिथे भेट द्या. तुम्हाला नक्की आवडणार. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आता मी हा व्लॉग एंड करत आहे. बाय बाय.